जीवनात प्रत्येक दिवस हा चांगला नसणार आहे, परंतु प्रत्येक दिवसामध्ये कोणती तरी एक तरी गोष्ट अशी असते की ती गोष्ट खूप छान असते. जो मनुष्य त्या चांगल्या गोष्टीला धरून जीवन जगायला शिकतो ना, तोच मनुष्य जीवनामध्ये प्रगती करतो. तोच मनुष्य जीवनामध्ये प्रगती करतो. रामकृष्ण हरी माऊली. मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम वृश्चिक रास स्कॉर्पिओ साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण मे 2026 जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या वृश्चिक राशीकरिता कशा स्वरूपाचं असणार आहे, कोणत्या ग्रहांचा ट्रान्झिट या महिन्याच्या दरम्यान होत आहे, त्याच पद्धतीत ते ट्रान्झिट झाल्यानंतर आपल्याला हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा कसा जाणार आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच पद्धतीत जर तुम्हाला कुंडलीवरती वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे तुम्ही संपर्क करू शकता व आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. असो, रामकृष्ण हरी. चला तर मग बघूया आपण ग्रहांचं ट्रान्झिट कसं आहे. आपली रास वृश्चिक रास, वृश्चिक राशीचे जे काही स्वामी आहेत मंगळ. ओके, मंगळ जे काय आहे ते आपल्या पंचम स्थानामध्ये आहे शनी बरोबर. त्याच पद्धतीत सूर्य बुध हे आपल्या षष्टम स्थानात 6व्या स्थानामध्ये आहे. आपल्या सप्तम स्थानामध्ये शुक्र, त्याच पद्धतीत अष्टम स्थानामध्ये गुरु, तसेच आपल्या दशम स्थानामध्ये कार्यस्थानामध्ये केतू विराजमान आहेत. असो, हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. आता आपण जाणून घेऊया आरोग्यविषयक हा महिना आपल्याला कशा स्वरूपाचा असणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काय फर्स्ट हाऊस आहे, ज्याच्यापासून आपण आपला इम्युन बघत असतो, आपली रोग प्रतिकारक क्षमता आपण फर्स्ट हाऊस मधून बघत असतो. आणि फर्स्ट हाऊसचे जे काही मालक आहेत ते मंगळ आपल्या पंचम स्थानामध्ये स्थापित आहेत. त्याच पद्धतीत आपले जे काही पंचमेश आहे ते बघितले गेले असता आपल्या अष्टम स्थानामध्ये रोगाच्या स्थानामध्ये आहेत. तसेच जो काही पंचमेश आहे हे अष्टमात असून ते आपल्या द्वितीयेचे तसेच पंचमेशचे स्वामी आहे. पंचम स्थानाचे व द्वितीय स्थानाचे त्या ठिकाणी ते स्वामी आहेत. त्या कारणास्तव या महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये काळजीही घ्यायला पाहिजे दोन्ही गोष्टींची. बुध देखील आपल्या 6व्या स्थानामध्ये आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय, थोडस जिभेवरती ताबा हवा आहे आपल्याला या महिन्याच्या दरम्यान. कारण त्या ठिकाणी आपलं द्वितीय स्थान खाण्याची आवड, त्या ठिकाणी जो काही ग्रह आहे तो ओव्हर इटिंग मुळे त्या ठिकाणी आपलं फॅट्स वाढणे, खूप जास्त खाल्ल्यामुळे फॅट्स वाढणे. त्याच पद्धतीत पंचमेश असल्या कारणास्तव त्या ठिकाणी अष्टम स्थानामध्ये गेले तर पोटाचे विकार थोड्याशा पद्धतीमध्ये आपल्याला या महिन्याच्या दरम्यान जाणवू शकतात. बुध जो काय आहे तो आपल्या अष्टम स्थानामध्ये आहे, त्यामुळे स्किन इन्फेक्शन, ठीक आहे, ऍलर्जी, या गोष्टींना आपण थोडस जपून या महिन्याच्या दरम्यान राहावं. बाकी एकंदरीत आरोग्य बघता अत्यंत उत्तम पद्धतीचे या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. पुढे बघूया आपण अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, कसा असणार आहे अभ्यासाचे विषय का महिना आपण ते बघूया. तर अभ्यासाचा ज्यावेळेस विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं पंचम स्थान विचारामध्ये घ्यावं लागतं. आणि पंचमेश जे काय आहेत ते आत्ताच सांगितल्या पद्धतीने अष्टम स्थानामध्ये स्थित आहेत. आणि त्यांची जी काही दृष्टी आहे, त्यांची पंचम दृष्टी जी काय आहे ती आपल्या 12th हाऊस मध्ये आहे. त्या कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना बाहेर देशामध्ये शिकायला जायचं आहे, आपल्या करिअर मध्ये काही वेगळी ग्रोथ करायची आहे, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या आर्मी रिलेटेड, फोर्स रिलेटेड, तसेच पोलीस रिलेटेड, त्याच पद्धतीमध्ये आपले जे काही सैन्य दल आहे त्याविषयक जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, त्याविषयीचा स्टडी ज्यांना करायचा असेल त्यांच्याकरिता ते जे काय आहे 11 मे नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान आहे. कारण मंगळ हे 6व्या स्थानामध्ये येणार आहे. 6व्या स्थानामध्ये आलेले मंगळ हे सूर्याबरोबर एकत्र असणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आर्म फोर्स रिलेटेड अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान या महिन्याच्या दरम्यान जाणून दिसत आहे. त्याच पद्धतीत ज्यांचं रिसर्च फील्डचं एज्युकेशन आहे, त्याच पद्धतीमध्ये ज्यांना काही प्रोफेशनल कोर्सेस करायचे असेल त्यांच्याकरिता पण उत्तम पद्धतीचे ग्रहमान या ठिकाणी या महिन्याच्या दरम्यान दिसून येत आहेत. बाकी उत्तम आहेत. पुढे बघूया आपण प्रेम विषयक. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला तसेच मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला पंचम स्थानाचा विचार करावा लागतो. आता पंचमेश आता सांगितल्या पद्धतीने अष्टम स्थानामध्ये आहे. पंचम स्थानामध्ये शनी व मंगळ हे विराजमान आहेत. मंगळ जे काय आहेत ते आपल्या 6व्या स्थानामध्ये येणार आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी थोडासा विस्फोटक योग त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये बनत आहे. थोड्याशा पद्धतीमध्ये समोरच्या व्यक्तीचा मोडी स्वभाव असू शकतो.
आणि पंचमेश हा अष्टम स्थानामध्ये जोपर्यंत आहे 2 जून पर्यंत, तोपर्यंत थोड्याशा पद्धतीमध्ये आपल्यामध्ये वादविवाद क्रिएट होऊ शकतात. तसेच जर बघायला गेलं तर शनी पंचम स्थानामध्ये आहे, नो रिझन, काही कळत नाही तरी सुद्धा वादविवाद होत आहेत. परंतु असे असले तरी देखील आपला जो काही प्रथमेश आहे, आपल्या राशीचा स्वामी, तो पंचम स्थानामध्ये आहे. पंचम स्थानामध्ये असलेले हे जे काही आपल्या राशीचे स्वामी आहेत ते आपले लव्ह रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीचे आहेत. त्या ठिकाणी कितीही वादविवाद झाले, कितीही काही झालं तरी सुद्धा समोरच्या फिलिंग्स ज्या काय आहेत त्या आपल्या बरोबर एकत्रित असणार आहे. असो, लव्ह रिलेशन उत्तम आहे. पुढे बघूया आपण मॅरिड लाईफ. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला मॅरिड लाईफचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम आहे स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो. सप्तमेश बरोबर शुक्र, सप्तमेश जे काय आहे ते शुक्र ते स्वतःच्याच राशीमध्ये केंद्र स्थानामध्ये आहे. ते जो काय योग बनवत आहे त्याला मालवीय योग असे म्हणतात. आणि हा मालवीय योग आपल्या सप्तम स्थानामध्ये होत असल्या कारणास्तव आपलं जे काही लव्ह रिलेशन प्रेम विषयक आहे, आपल्या पत्नीचं व पतीचं किंवा पत्नीचं हे जे काही प्रेम आहे ते अत्यंत उत्तम पद्धतीचं वैवाहिक जीवन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. सप्तमीत जो काय आहे तो फर्स्ट हाऊस वरती अस्पेक्ट करतोय, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीचे योग आहे. परंतु असे असले तरी देखील शनीचा जो काही तृतीय अस्पेक्ट आहे तो आपल्या पंचम स्थानावरती आहे, सप्तम स्थानावरती आहे सॉरी. त्या कारणास्तव थोड्याशा पद्धतीने पती पत्नींमध्ये देखील थोडेसे वादविवाद क्रिएट होऊ शकतात. परंतु असे असले तरी देखील वैवाहिक जीवन हे उत्तम पद्धतीचं आहे. आणि तसेच बघितलं गेलं असता शुक्र जो काय आहे तो आपल्या अष्टम स्थानामध्ये 14 मे रोजी येणार आहे. तर मग आता काय होणार, एक तर आपल्यामध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये पती पत्नींमध्ये गैरसमज होऊ शकतात. त्याच पद्धतीत जर तसं नाही झालं तर मग कुठेतरी आपल्या पत्नीच्या विषयक किंवा पतीच्या विषयक थोड्याशा पद्धतीमध्ये हेल्थ एक्सपेन्सेस ही आपल्याला उठवावा लागू शकतात. बाकी उत्तम आहे मॅरिड लाईफ, मी तर म्हणेल 80% अत्यंत उत्तम पद्धतीचे आहे. पुढे बघूया आपण महत्वाचा पॉइंट, भाग्य, करिअर. सर्वात महत्वाचा पॉइंट भाग्य. भाग्याचा विचार करत असताना तुम्हाला माहितीच आहे आपण 9th हाऊसचा विचार करत असतो. आणि 9th हाऊसचे जे काही लॉर्ड आहेत चंद्र, हे प्रत्येक 2.25 दिवसानंतर राशी परिवर्तन करत असतात. बाकीचे जर ग्रहमान बघितलं आपण भाग्याचा विचार करत असताना गुरुचा विचार करूया. आणि गुरु देवता जे काय आहे ते आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहे, स्वतःपासून म्हणजे 9th हाऊस पासून 12th हाऊस मध्ये आहे. थोड्याशा पद्धतीमध्ये भाग्याची जी काही साथ आहे ती आपल्याला या महिन्याच्या दरम्यान अल्प आहे. परंतु असे असले तरी देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस सूर्य हा केंद्रामध्ये येणार आहे, आता देखील तो उच्च राशीस्थ आहे, एक्झॉर्टेड आहे. मंगळाच्या राशीचे सूर्य आहेत, मित्र राशीचे आहेत, त्यामुळे ते उच्चच आहेत. शुक्र पण स्वराशीचा आहे. परंतु असे असले तरी देखील जो काही गुरु आहे हा गुरु अष्टम स्थानामध्ये आहे. ज्यावेळेस गुरुदेवतांचं ट्रान्झिट जे काय आहे ते आपल्या 9व स्थानामध्ये होणार आहे 2 जून रोजी. तिथून पुढचं जे काही भाग्य आहे ते आपल्याला 1 नाही, 2 नाही, 3 नाही, अत्यंत जास्तीत जास्त कामांच्या बद्दल अत्यंत उत्तम पद्धतीचं आहे. तिथून पुढे जर आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल प्रॉपर्टी डिलिंगच्या वगैरे विषयक, किंवा आपल्या घरामध्ये मंगल कार्य शुभ कार्य करायचं असेल, किंवा एखादं आपल्याला मॅरेज करायचं असेल एखाद्या आपल्या परिजनांचं, तर त्या ठिकाणी अत्यंत उत्तम पद्धतीचे मंगल कार्याचे पण योग 2 जून नंतर तयार होत आहे. त्यामुळे उत्तम पद्धतीचे ग्रहमान आपल्याला दिसून येणार आहे. असो, पुढे बघूया आपण करिअर. आता करिअरचा विचार करत असताना आपल्याला दशम स्थानाचा जो काय मालक आहे त्याचा विचार करावा लागेल. आणि दशमीत जो काय आहे तो सूर्य आहे, तो सध्या 6th हाऊस मध्ये आहे. आता 6th हाऊस हे जे काय आहे ते आपल्या दशम स्थानाचं भाग्य मानलं गेलंय. काय मानलं गेलंय? भाग्य. आता दशम स्थानापासून 6व्या स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये त्या ठिकाणी आपले जे काही आहे दशमेश हे विराजमान आहेत. आणि प्रबळ शत्रू अंतयोग पण तयार होणार आहे मंगळ 6व्या स्थानामध्ये आल्यानंतर. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या वर्क प्लेस वरती, कार्यस्थानावरती आपली जर कॉम्पिटिशन असेल, कोणाशी वादविवाद असतील, तर ते देखील त्या ठिकाणी श्रवण होणार आहे आणि आपला विजय हा होणार आहे. कार्यस्थानामध्ये जर आपल्याला एखाद्या नोकरी नसेल, ठीक आहे, सरकारी नोकरीच्या शोधामध्ये एखादा जण असेल, त्या ठिकाणी त्यांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट देखील उत्तम पद्धतीचा या महिन्याच्या दरम्यान आपल्याला दिसून येईल. का म्हणतोय मी असं? कारण त्या ठिकाणी आपला जो काही दशमेश आहे त्याचं भाग्यस्थान जे काय आहे ते 6वं स्थान आहे. आणि 6व्या स्थानामध्ये उच्च राशीचा सूर्य आहे. त्याच पद्धतीने मंगळ देखील 11 मे रोजी येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्यांनी दिले असेल त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम पद्धतीचं हे जे काय आहे महिना आहे. आणि त्याच पद्धतीत जर
एखाद्याला जॉब नसेल तर जॉबलेस पर्सनला जॉब मिळण्याचे योग सुद्धा या महिन्याच्या दरम्यान आहे. पुढे बघूया आपण बिझनेसचा विचार केला असता या महिन्याच्या दरम्यान जो काही बुध आहे तो 6व्या स्थानामध्ये आहे. ठीक आहे. आणि बुध जो काय आहे तो मित्र राशीमध्ये शुक्राच्या राशीमध्ये येणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी 15 मे नंतर बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं असता अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान या महिन्याच्या दरम्यान आपल्याला जाणून दिसून येत आहेत. तसेच त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर तृतीयेश जो काही परावर्तन स्थानाचा मालक आहे शनी तो 5म स्थानामध्ये आहे. त्यामुळे तिथून पण आपल्याला चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळणार आहे. सूर्य देखील आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये येणार आहे आणि बुधाचा फर्स्ट हाऊस वरती अस्पेक्ट असणार आहे. म्हणजे लाभेशचा आपल्या फर्स्ट हाऊस वरती अस्पेक्ट असणार आहे. ठीक आहे. अत्यंत उत्तम ग्रहमान आहे. आपल्याला बिझनेसच्या दृष्टिकोनातून लाभ सुद्धा उत्तम पद्धतीचा होणार आहे 15 मे नंतर. तोपर्यंत जेमतेम आहे परंतु 15 मे नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान या महिन्याच्या दरम्यान आपल्याला जाणून दिसून येणार आहे. असो आता आपण हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये जाण्याकरिता उपाय काय करावे तर सर्वप्रथम आपले गुरु हे अष्टम स्थानामध्ये आहे. त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये केला पाहिजे. त्याच पद्धतीत ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमः या बीजमंत्राचा जप जो काय आहे तो 108 वेळेस आपण करावा. गाईला हिरवा चारा द्यावा. त्याच पद्धतीमध्ये हनुमान चालीसा आपले जे काही राशी स्वामी आहेत मंगळ त्या राशी स्वामीमुळे त्या ठिकाणी हनुमान चालीसा ही आपण अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये दिवसातून किमान 2-3 वेळेस तरी पठण करावी. अशा पद्धतीने केल्या असता हा महिना जो काय आहे तो आपल्याला अत्यंत उत्तम स्वरूपाचा जाईल. असो रामकृष्ण हरी. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. तसेच आपल्याला जर काही प्रश्न असेल आपल्या राशी संदर्भामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलचे ते सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद.